विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, अहिल्याबाई होळकर, अण्णाभाऊ साठे, टिपू सुलतान साहेब व डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांना त्रिवार वंदन करतो। येणाऱ्या काळामध्ये आज मीटिंग कशासाठी आहे हे कोणालाच माहित नाही, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा। कारण की रात्री साहेबांनी मेसेज टाकला आणि सगळ्यांना कळलं की बाबा आज 8:30 वाजता मीटिंग आहे, म्हणून त्या ठिकाणी आपण सगळे या ठिकाणी जमलेलो आहे। पण मीटिंगचं कारण अद्याप हे गुप्त आहे, साहेब आल्याच्या नंतरच आपल्याला कळेल। आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या समोर कॉर्पोरेशन इलेक्शन आहे, महानगरपालिका, तर त्या पद्धतीने आपल्याला सर्व वार्डामध्ये कोणत्या पद्धतीने काम करायचं आहे आणि जे सिनियर मंडळी आहे, जे आपले कॉर्पोरेटर आहे, जे निवडून आलेले आहे, यांना या बाबतीत सर्वात जास्त अनुभव आहे आणि आपले जे पदाधिकारी असेल यांना सुद्धा याच्यातला अनुभव आहे। म्हणून ज्यांना अनुभव आहे त्याने चांगल्या पद्धतीनं ज्यावेळेस वार्डची रचना होईल त्यावेळेस त्या वार्डच्या रचनावरती अत्यंत काळजीपूर्वक लक्ष करावं लागेल, जेणेकरून आपण महानगरपालिकेमध्ये आपल्या साऱ्यात जास्त नगरसेवक या ठिकाणी निवडून आले पाहिजे। त्यासाठी आम्ही सुद्धा या पद्धतीने कामाला लागलेलो आहे। अनेक संघटना, दलित संघटना त्या आपल्या सोबत यायला तयार आहे, पण आम्ही आता समीर भाई सोबत त्यांच्या मीटिंग घेणार, शारीफ भाई सोबत त्यांच्या मीटिंग घेणार, त्यानंतर आम्ही नासिर भाई सोबत त्यांच्या मीटिंग घेणार। अत्यंत चांगले मोठाले पक्ष आहे आणि ते पक्ष आपल्या सोबत येण्यासाठी तयार आहे। आणि सगळ्यात मेन महत्वाची बात म्हणजे माझे काही मित्र वंचित बहुजन आघाडीमध्ये सुद्धा आहे आणि त्यांचं सुद्धा इच्छा आहे का बाबा कॉर्पोरेशनला का होईना आम्ही MIM सोबत येण्यासाठी इच्छुक आहे। ही आतली बात आहे, त्यांच्या आतली बात आहे, ते वंचित आपल्या सोबत यासाठी तयार आहे। आणि मला असं वाटतं का जर वंचित आपल्या सोबत आली तर औरंगाबाद मध्ये ज्या पद्धतीने आपण जामिनदारवरती एक धमाका केला होता आणि तो धमाका आपण यावेळेस कॉर्पोरेशन मध्ये महानगरपालिकेमध्ये मेयर म्हणून आपला हा MIM पक्षाचा राहील अशा पद्धतीने आपण काम करू आणि ताकद अशा पद्धतीने लावायची का जेणेकरून आपला कार्यकर्त्याला प्रत्येक पद्धतीनं ताकद कशी पोहोचायला पाहिजे। ज्या पद्धतीनं PS कॉलेजचं परवाच्या दिवशी मॅटर झालं त्या दिवशी आमच्या एका बहिणीला आम्हाला सांगितलं का बुरखा काढून तुम्हाला कॉलेजमध्ये जाणं लागेल। त्या टायमाला समीर भैयाला ही बातमी करता समीर भैयानं आम्हाला सांगितलं का ताबडतोब इथं दारुसलामला या। आम्ही त्या ठिकाणी तिथं पोहोचलो आणि पोहोचल्यानंतर पण त्याच्या एक दिवस पहिलंच तिथं काही मुलांनी कॅमेरा घेऊन त्या ठिकाणी फोटो काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्यावरती त्या ठिकाणी एक गुन्हा दाखल झाला। आणि आम्ही ज्याचा जबाब विचारण्यासाठी गेलो आणि ते जबाब विचारला आणि आम्ही त्या टायमाला त्या साहेबांना आणि त्या मॅडमला सांगितलं तर मॅडमची जी पद्धत होती बोलण्याची ती अत्यंत उत्कृष्ट भाषा होती। त्या मॅडमला आम्ही त्याच भाषेमध्ये उत्तर दिलं आणि त्यांना सांगितलं मॅडम आम्ही चळवळीचेच आहे पण आम्ही ऑल इंडिया मध्ये त्यावर मुस्लिम मध्ये काम करतो आणि ही ताकद ही बॅरिस्टर असुद्दीन ओवैसी साहेबांनी आम्हाला दिली, ही ऊर्जा आम्हाला अकबर साहेबांनी दिली, ही ऊर्जा आम्हाला समीर भैयाने दिलं आणि जलील साहेबांनी सुद्धा दिली। म्हणून आम्ही कोणाला लपकणार नाही, जे कायद्याची भाषा आहे त्या कायद्याच्याच भाषेत आम्ही तुम्हाला सांगणार। आणि जर तुम्ही ह्या पद्धतीने जर समजा कोणाला बुरख्याच्या बाबतीत या हिजाबच्या बाबतीत जर औरंगाबाद शहराचं वातावरण जर खराब करण्याचं काम केलं तर हे कॉलेज तुमचं नाही, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे आमचे बाप आहे आणि बाप असल्यामुळे आम्ही हे तुमचं कदाचित या ठिकाणी सहन करून घेणार नाही। तुमची दादागिरी तुमच्याजवळ ठेवा। या ठिकाणी प्रत्येक जाती धर्माचा माणूस प्रत्येक कॉलेजमध्ये शिकू शकतो, हा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिलेला आहे आणि हा अधिकारानुसारच आम्हाला बोलण्याचा सुद्धा अधिकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे। म्हणून तुम्हाला सांगतो येणाऱ्या काळामध्ये अत्यंत आपल्यावरती आपण ह्या अशामध्ये नका राहू का आपण काहीच करायचं नाही। प्रत्येक गल्ली ओळ्यामध्ये आपल्याला पिंजून काढायचंय, प्रत्येक व्यक्तीला आपल्या सोबत घ्यायचंय, तो आपला दुश्मन जरी असेल पण त्याला आपल्या सोबत घेऊन काम करायचंय, खांद्याला खांदा देऊन काम करायचंय। काम याच्यासाठी करायचंय का येणाऱ्या काळामध्ये तुम्ही आता बघताय अतिक्रमणाचा माहोल इतका डेंजर आहे। आज ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठाची जी कमान आहे त्या कमानीवरती नाव देण्यासाठी 16 वर्षाचा संघर्ष लागला, 16 वर्षाचा संघर्ष लागला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर युनिव्हर्सिटी आणि संजय नगरला त्याची एक हुबहू कॉपी तयार करण्यात आली आणि ती एका मिनिटात त्या ठिकाणी ती कमान पाडण्यात आली। ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे।
मी अनेक दलित बांधवांना काल चिकलठाण्यामध्ये सुद्धा मिटिंग झाली. चिकलठाण्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे आणि चिकलठाण्याच्या बाजूला बाजार ज्या ठिकाणी भरतो त्या ठिकाणी कब्रस्तान आहे, त्याच्या बाजूला पोलीस स्टेशनच्या बाजूला एक मस्जिद आहे. हे सुद्धा त्या अतिक्रमणवाल्यानं सूचना दिली का तुम्ही हे लवकरच्या लवकर तोडून टाका, नाहीतर आम्ही या ठिकाणी हे तयार करणार, आम्ही तोडण्याचा प्रयत्न करणार आहे. मग आम्ही त्यांना सांगितलं, साहेब आतापर्यंत तुम्ही आमचा संयम ठेवला, पण आता आमचा भीमटोला आम्ही तुम्हाला दाखवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून त्या ठिकाणी प्रशासनाने या ठिकाणी पडेगाव या साईडला वळण घेतलं आणि उद्याच्या येणाऱ्या काळामध्ये ते सुद्धा आपल्या रोशन गेट, कटकटी गेट, चंपा चौक ह्या पट्ट्यामध्ये सुद्धा येण्याची कोशिश करणार आहे. म्हणून मला एवढं सांगायचं आहे, आपण सर्व ताकदीने उभा राहा, एकमेकाला खेचू नका आणि ताकदीने उभा राहून आपण भरभरून सगळ्यांच्या पाठीशी उभा राहू आणि जेणेकरून औरंगाबाद शहराचा तो विकास झाला पाहिजे. पण येणाऱ्या काळामध्ये कॉर्पोरेशनचं इलेक्शन हे डोळ्यासमोर आपण काम करा. धन्यवाद. जय भीम, जय भारत, जय बुद्ध. अस्सलाम वालेकुम.